काय कल्पना असेल महाराज. आणि वय तरी काय हो त्यांचं, एक 10 वर्षाचं वय. 10 वर्षाच्या वयामध्ये 1000 झाडं त्यांनी लावली, पर्यावरणाचं रक्षण करून राहिले महाराज. आणि त्यांना चांगले चांगले पुरस्कारसुद्धा प्राप्त झाले आहे की नाही. SP साहेबांच्या हातून सत्कार झाला, कलेक्टर साहेबांच्या हातून सत्कार झाला. आणि असे संस्कार मुलांमध्ये रुजले पाहिजे आहे की नाही. नाहीतर आपण पाहतो मंदिरामध्ये मुलं जातात, झाडाचे डांगच तोडतील, पानच तोडतील, फुलंच तोडून फेकून देतील. पण नाही, आमच्या प्रवीण भाऊंनी खूप चांगले संस्कार दिले आमच्या वंशला, की 1000 झाडं त्यांनी वयाच्या 10व्या वर्षीच लावली. जळगावातल्या प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन त्यांनी झाडं लावली महाराज. महादेवाचं झाड असेल तर बेलाचं झाड लावलं. हनुमंतरायाचं जर मंदिर असेल, नाही, रुईचे झाड लावले. रुई लागते ना हनुमंतरायांना, रुईचे झाडं लावतात. आणि त्यांचा 1,00,000 झाडं लावण्याचा संकल्प आहे. खरंच एकदा वंशभाऊसाठी टाळावा. हे संस्कार होणं फार गरजेचं आहे. आणि खरं सांगतो, हे संस्कार तुम्हाला कोण्या शाळेत मिळणार नाही. तुम्ही मुलांना शिकवून सुशिक्षित बनवू शकता, एखादा क्लास 1 ऑफिसर बनवू शकता, परंतु तुमच्या मुलांना संस्कार देऊन माणूस बनवण्याचं काम हे वारकरी संप्रदाय करत असतो महाराज. आणि त्याच्याकरता हे सोहळे लागत असतात, हे सप्ते लागतात. लोकांना असं वाटते की हे रिकाम्या लोकांचं काम आहे, हे अडाणी लोकांचं काम आहे. आता खरंच सांगा, मी रिकामा आहे का हो? ऑन ड्युटी 24 तास आहे की नाही. म्हणजे दिवसा मी सरकारी असतो, रात्री वारकरी असतो.